हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी आली आहे गावी, म्हणजे माझ्या सासरी. तर मी आज माझं सासरच्या घर तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे. तर बघा, इथे आमचं अंगणातच हनुमानाचं मंदिर आहे आणि आमचं इथे अंगण आहे. तर आता 7 वाजले आहे, दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे. तर आमची सई म्हणजे माझी पुतणी, 2 नंबर जावेची मुलगी, ही पणत्या लावती आहे. तर तिला मी म्हटली होती तू शूट कर, मी पणत्या लावती. तर म्हणे नको, मीच लावते. तर तिने आता सगळीकडे पणत्या लावल्या आहेत आणि जाऊबाई माझी ब्लाउज वगैरे शिवती. तर तिच्याकडे जरा कस्टमरांची गर्दी आहे, तर त्याच्यामुळे ती मशीनवर बसलेली आहे. तर आमची सई आता मारुतीला दिवा लावती. तर बघा, तिच्याकडनं दिवा विझला आहे, परत पेटवती. तर रोजचं असं असतं की पहिले आम्ही मारुतीची पूजा करतो, पण मुलं गावात गेलेत काही कामानिमित्त. आमचं किराणा दुकान आहे मोठं तिकडे रस्त्यावर, आणि हे घरी आहे ते छोटं आहे. तर त्याचं सामान आणायला माझे मिस्टर आणि मुलं तिकडे गावात गेले, त्याच्यामुळे आमच्या सईलाच दिवा लावावा लागतो, नाहीतर मुलंच दिवाबत्ती करतात. तर म्हटलं चल आज तू लावून दिवा. तर ती गेली, आता ती मारुतीला दिवा लावून येईल. त्याच्यानंतर इथे आमचा घराचा हा उंबरा आहे, तर इथे तिला रांगोळी काढायची आहे. तर आज तीच रांगोळी काढणार आहेत. तर हा आमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. तर घरात एंट्री करताच अशी बैठक बनवलेली आहे की जेणेकरून कोणी पाहुणे आले तर त्यांना इथे बसायला सोयीस्कर होतं. आमचं किराणा दुकान आहे, तर त्याचं सामान पण इथे, पाण्याच्या बॉटल वगैरे इथं ठेवलेलं आहे. तर बैठकीच्या बाजूलाच एक छोटासा रूम आहे. हा माझ्या सगळ्यात लहान दिरांचा रूम आहे, त्यांचं लग्न अजून बाकी आहे. तर हा रूम आम्ही त्यांच्यासाठी बनवून घेतला आहे. पहिले इथे दुकान होतं, तर दुकान आम्ही पुढे शिफ्ट केलं आणि हा रूम बनवून घेतला. आणि वरती पोटमाळ आहे, म्हणजे मुलं वरती झोपतात. सर्व मुलं एकत्र आले की मग ते माळ्यावर झोपतात आणि इथे माझे छोटे दीर झोपतात. तर इथून पुढे गेलं की हा आमचा हॉल आहे. तर माझ्या हरतालिकेच्या पूजेच्या याच्यात तुम्ही हॉल बघितलाच असेल. तर अशा प्रकारे हॉल आहे आमचा. तर आत्ता आम्ही म्हणजे 2 वर्ष झाले तेव्हा हॉलचं काम करून घेतलं आहे. तर अशी बैठक आहे आणि तिथे कोपऱ्यात देवघर आहे आणि अशी POP केलेली आहे. तर आणि शिवाजी महाराजांची इथे आम्ही फ्रेम लावून घेतलेली आहे. तर इथे आहे एका कोपऱ्यात आम्ही देवघर ठेवलेलं आहे. तर माझं देवघर तुम्ही बघितलं असेल, मोठं आहे. इथले देवघर छोटं आहे आणि देवांचे टाक सगळे सासरी असतात. तर आता आम्ही सासरी लक्ष्मीपूजनसाठी आलेलो आहेत. तर माझे सासरे मागच्या वर्षी दिवाळीला आमच्यासोबत होते, पण ह्या वर्षी ते नाही. आणि आत्ता धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांचा 11वा महिना झाला. पुढच्या महिन्यात त्यांचं वर्ष श्राद्ध आहे, म्हणून ह्या वर्षी आम्हाला दिवाळी काही अशी मोठी करायची नाही किंवा फराळ वगैरे करायचं नाही. त्याच्यामुळे मग सासूबाई बोलल्या की इथेच येऊन दिवाळी करा. आणि गावाला कसं सर्व सण घेऊन येतात. तर आजच चुलत नणंदबाई येऊन गेल्या, सण देऊन गेल्या. तर बघा असा रूम आहे. तर पाहुणे आले त्याच्यामुळे काही शूट करता नाही आलं, उशीर झाला. तर हा माझ्या 2 नंबर दीर आणि जाऊबाईचा रूम आहे. तर इथे ते दोघं झोपता आणि मुलं पुढे तिथं माळ्यावर किंवा मग हॉलमध्ये असता. तर हा असा छोटासा तिने आत्ताच दिवाळीचं तिने आवरसावर केली. तर ह्या आमच्या बॅगा, आता नवीनच पसारा आला आहे तो आमच्या बॅगा आहेत. आणि इकडे आमच्या सासूबाईंचे भांडे आहेत, आत्ताच तिचे घासून झालेले आहे. आणि त्या साईडनी जो रस्ता आहे तिथे एक लॅब बनवलेला आहे आणि सर्व आईंच्या जुन्या ज्या वस्तू आहेत, पितळाची भांडे आहेत, तर ते अशा प्रकारे इथे लॅबवर ठेवलेले आहे. आणि इथून असं थोडंसे बोळी टाईप आहे आणि त्याच्यानंतर येतो आमचा किचन. तर अशा प्रकारे किचन आहे. बघा, मी बोलली ना, चुलत नणंदबाई येऊन फराळाचं देऊन गेल्या. गावाकडे कसं मोठे सण वगैरे करायचे नसतात, तर सर्व नातेवाईक येऊन फराळ वगैरे देऊन जातात. तर हे मी सकाळीच दाखवलं होतं की मामा सासऱ्यांनी फराळ आणून दिलं. आणि आता चुलत नणंदबाई येऊन गेल्या, तर त्यांनी किराणा पण आणला आहे, पण तो डब्यात भरला गेला, त्याच्यामुळे तो काही दाखवता आला नाही. आणि फराळ आता खालीच ठेवलेला आहे, ते उद्या पूजेसाठी लागणार आहे. तर अशा प्रकारे जाऊबाईने सर्व घर तिने एकटीने आवरले आहे. ब्लाउज, घर, किराणा दुकान, शिवाय मोठ्या दुकानावर पण जावं लागतं. तिथे आमचं चहाचं पण आहे, फराळ पण, फटाके, किराण्याच्या याद्या असतात. तर मग माणसं कमी पडतात, त्याच्यामुळे मग सासूबाई बोलल्या हवे सासरे काही नाही आहे तर तुम्ही या. तर आम्ही आजच नरक चतुर्दशीच्या दिवशी आजच दुपारी इथं आलो. तर दुपारी पण पाहुणे होते, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं. आणि हा आमचा आंघोळीचा, म्हणजे इथे आमचं टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे बेसिंग ठेवलेला आहे. आणि पाठीमागे हा वाडा आहे, आम्ही आता याला वाडाच म्हणतो. तर इथे आम्ही फरच्या वगैरे बसून घेतला आहे, वरती पत्रे टाकून घेतलेले आहे. इथं आमचं मशीन आहे, बोर केलेला आहे आणि आमच्या जाळी लावली आहे, त्याच्या पाठीमागे लगेच नदी आहेत. तर आज आम्ही पणत्या लावून झाल्या, म्हणजे पुतणीने सगळीकडे पणत्या लावल्यात. तर कचऱ्याच्या डब्याजवळ एक आणि तिकडे कोपऱ्यात पण एक अशी पणती लावली आहेत. आणि हे झाडं आहेत,
सर्व हिरवळ असते आणि शक्यतो आता उद्या किंवा परवा भाऊबीजेच्या दिवशी भरपूर पाहुणे येणार आहे, तर तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओत ते सर्व बघायलाच भेटतील. तर अशा प्रकारे बघा मी इकडनं दाखवते. तर अशा प्रकारे आम्ही पाठीमागे हे करून घेतलंय. कधी कधी आम्ही चुलीवर पण स्वयंपाक करतो. आता जे नाशिकचे पाहुणे आहेत, आम्ही येतो तर गॅसवरचं खाऊन खाऊन कंटाळा आलेलं असतं, तर चुलीवर बनवतात. त्याच्यासाठी सासऱ्यांनी तशी ती जागा करून घेतली. तर इथं बघा आमची सई, तिने गणपती बाप्पा काढला, तर तिला म्हटलं बेटा गणपती बाप्पावर सगळे पाय ओलांडून जातील, तर तू गणपती बाप्पा नको काढू. तर तिने तो पुसला आणि आता ती दुसरी रांगोळी काढते. तर जाऊबाईचं अजून काम चालूच आहे, 12 वाजेपर्यंत तिचं काम चालूच असतं. आता तिचे ब्लाउज मला शिवावं लागणार आहे, तर मला आल्या आल्या बोलली ताई तुम्ही माझे ब्लाउज शिवून द्या. ती पण ब्लाउज शिवते, मी पण ब्लाउज शिवते. तर बघा आता सईने आमच्या गणपती बाप्पाची रांगोळी पुसली आहे आणि अशा प्रकारे आता ती रांगोळी काढते. तर इथे तिने ना तिळाचं तेल दिव्यात वापरलंय, तर तिळाच्या तेल आहे ना तर वाती पण सर्व जळून जातात. तर तिला तेच म्हटलं तू तिळाचं तेल नको टाकू. तर इथे आहे मी हाय करते. आता आमची सई छोटीच आहे आणि आम्ही आल्यावर खुश होतात पोरं. सकाळपासून तिचे एवढे फोन, कधी येते मोठी मम्मी, कधी येते. तर सई मला मोठी मम्मी आणि माझ्या मिस्टरांना मोठे पप्पा म्हणते. आणि माझ्याकडे छोटीशी आहे पण सगळ्या गोष्टीची हौस आहे तिला. माझी दिदी गावात फिरायला गेली आहे आणि हे लेकरू इथं रांगोळी काढत बसले. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? जर आमचं घर आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मन बेटा, श्री स्वामी समर्थ. बाय.